नमस्कार मंडळी, रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण नाश्त्याचा अतिशय झटपट असा बनणारा पदार्थ पाहणार आहोत। रेसिपी एकदम सोपी आहे, झटपट बनवून तयार होते। पौष्टिक तर आहेच, परंतु चवीला अतिशय भन्नाट अशी लागणारी आहे। तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूयात। तर इथे सर्वात अगोदर आपल्याला 2 वाटी नाचणीचे पीठ घ्यायचे आहे आणि त्याच्यासाठी अर्धी वाटी असा रवा घ्यायचा आहे। आता हे रवा आणि पीठ आपल्याला मिक्सरमध्ये छान फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होते आणि रवा पण आपला बारीक होतो। आणि इथे तुम्ही पाहू शकता नाचणीचे पीठ आणि रवा आपला छान बारीक झालेला आहे। त्याला नंतर एका मी कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलं आणि याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याचं आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। याची कन्सिस्टन्सी कशी ठेवायची हे तुम्हाला पुढे दिसणारच आहे। जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको। तर आपल्याला याचा डोसा बनवायचा आहे। नाचणीच्या पिठाचा पौष्टिक असा डोसा आणि त्याच्यासोबत चटणी, मस्त असं कॉम्बिनेशन लागतं। सकाळच्या घाईमध्ये मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी किंवा ब्रेकफास्ट म्हणून ही रेसिपी अतिशय उत्तम अशी आहे। ज्या पद्धतीने मी तुम्हाला इथे बनवून दाखवते ना, त्याच पद्धतीने सेम तुम्ही बनवून पहा। चव एकदम अप्रतिम अशी लागते। तर अशा पद्धतीने आपलं इथं बॅटर झालेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। परत व्यवस्थित छान याला मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता। अशा पद्धतीने हे पीठ झालेलं आहे। याच्यामध्ये जर काही गुठळ्या राहिल्या असतील ना, त्या पण व्यवस्थित आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत आणि एकसारखं छान बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता 10 मिनिटासाठी आपल्याला बॅटर छान झाकून ठेवायचं आणि तोपर्यंत इथे आपल्याला चटणी बनवून घ्यायची। तर त्याच्यासाठी आपल्याला इथे फुटाणे आणि शेंगदाणे असे अर्धी वाटी घ्यायचे आहेत। सोबतच अर्धी वाटी दही घ्यायचं आहे। नंतर फ्रेश अशी हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे आणि इथे 3 ते 4 हिरवी मिरची घेतलेल्या आहेत, त्या पण याच्यामध्ये घालून घ्यायच्या। नंतर एक अद्रकाचा तुकडा घ्यायचा आहे आणि तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा। सोबतच आपल्याला इथे थोडीशी साखर घालून घ्यायची आहे। याच्याने चव छान येते आपल्या चटणीला। आणि सर्वात शेवटी आपल्याला चवीनुसार याच्यामध्ये मीठ पण घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून ही चटणी आपल्याला व्यवस्थित वाटून घ्यायची आहे। तर अशी चटणी डोस्यासोबत ना मस्त अशी लागते। अशा पद्धतीने याला बारीक वाटून घ्यायचं आणि नंतर आपल्याला याला तडका देऊन घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता चटणी आपली छान अशी वाटून झालेली आहे। थोडंसं पाणी घालून याला मी एकदम फाईन पेस्ट बनवून घेतलेली आहे। आता एका बाउलमध्ये याला काढून घेऊयात आणि याला मस्त असा आपल्याला तडका देऊन घ्यायचा आहे। तर तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये एक पळीवर तेल गरम केलं, त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे आणि सिंपल याच्यामध्ये आपल्याला काही कढीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत आणि ही चुरचुरीत फोडणी आपल्याला या चटणीवरती घालून घ्यायची आहे। फोडणी घालून घेतल्यामुळे या चटणीची चव आणखीनच छान अशी लागते। तर आता इथे आपली चटणी बनवून झाली आणि आपलं बॅटर पण छान भिजलेलं आहे। आपण डोसा बनवायला घेऊयात। त्याच्यासाठी इथे मी डोसा पॅन गरम करून घेतला, त्याच्यावरती आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आणि नंतर हे बॅटर आपल्याला याच्यावरती सोडून घ्यायचं। तर अतिशय झटपट असा हा आपला डोसा बनवून तयार होतो। अशा पद्धतीने आपल्याला इथे बॅटर सोडून घ्यायचं आहे आणि एक साईड छान भाजून घ्यायची, वरतून थोडंसं आणखीन तेल लावून घ्यायचं आणि दुसरी साईड पण आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायची आहे। सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्ही अशा पद्धतीने हा नाश्ता नक्कीच बनवून तयार करू शकता। संध्याकाळच्या वेळी तुम्ही हे नाचणीचं पीठ आणि रवा अगदी बारीक वाटून ठेवला ना तरी चालेल आणि सकाळी पटकन याला भिजवून पीठ भिजेपर्यंत मस्त चटणी बनवून घ्यायची आणि अशा पद्धतीचे डोसे बनवून घ्यायचे। मुलांना पण आवडतील आणि पोटभरीचा हा नाश्ता बनवून तयार होईल। तर तुम्ही इथे पाहू शकता एक साईड आपली छान भाजली गेलेली आहे, वरतून मी थोडंसं तेल लावून घेतलं आणि त्याला आता छान पलटून घेणार आहे आणि दुसऱ्या साईडने पण मस्त असं याला भाजून घ्यायचं आहे। पलटून घेतल्यानंतर तुम्ही पाहणारच आहोत याला रंग पण खूप छान येतो, जाळी पण मस्त अशी पडते आणि आपला हा पौष्टिक डोसासुद्धा बनवून तयार होतो। नाचणीच्या पिठाच्या बऱ्याचशा तुम्ही रेसिपी पाहिल्या असतील, परंतु असा डोसा नक्कीच पाहिलेला नसेल तुम्ही। याच्यामध्ये ना रवा टाकण्याऐवजी तांदळाचे पीठ घातले ना तरी चालेल, परंतु इथे मी रवा घालून अशा पद्धतीने हे डोसे तुम्हाला बनवून दाखवले। तुम्ही पाहू शकता जाळी मस्त आलेली आहे आणि दिसायला मस्त हा दिसत आहे। मुलांना काहीतरी रंगीबेरंगी असं सुद्धा खायला आवडतं, त्याच्यामुळे
असा हा तुम्ही पदार्थ नक्कीच बनवू शकता। एक साईड आपली छान भाजलेली आहे, दुसऱ्या साईडने पण आपल्याला छान असं याला भाजून घ्यायचं आहे। आणि आता हा डोसा आपला छान भाजून तयार झालेला आहे। याला आपण बाजूला काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपल्याला दुसरासुद्धा डोसा बनवून घ्यायचा आहे। मी तुम्हाला आणखीन एक डोसा बनवून दाखवते। अगदी सहज आपल्याला बनवता येतो। डोसा पॅनला तो चिकटतही नाही आणि झटपट बनवून तयार होतो। पौष्टिक तर आहेच, परंतु चवीला अतिशय भन्नाट असा हा लागणारा पदार्थ आहे। तर इथे आपला हा डोसा छान खरपूस भाजून तयार झालेला आहे। याला साईडला काढून घ्यायचं आणि अशाच पद्धतीने इथे मी तुम्हाला दुसरा डोसा पण बनवून दाखवणार आहे। कधी-कधी काय होतं मंडळी, आपण डोसा बनवत असताना पहिल्यांदा जो डोसा बनवतो ना, तो तितका छान बनत नाही आणि नंतर ना आपल्या तव्यालासुद्धा छान अशी प्रॅक्टिस व्हायला लागते आणि बाकीचे डोसे त्याच्यापेक्षा अतिशय मस्त असे बनवून तयार होतात। अशा पद्धतीने हे सुद्धा बॅटर आपल्याला सोडून घ्यायचं आहे आणि सेम त्याच पद्धतीने याच्यावरती थोडंसं तेल घालून दोन्ही बाजूनी छान आपल्याला खरपूस हा डोसा बनवून घ्यायचा आहे आणि याला पण दोन्ही साईडनी छान भाजून घ्यायचं आहे। तर मंडळी, तुम्हाला पण रोज नेहमी पडणारा प्रश्न की आज नाश्त्याला काय बनवू किंवा संध्याकाळच्या वेळी सायंकाळच्या वेळी काय बनवू, हा प्रश्न प्रत्येक महिलांना पडत असतो आणि मला असं वाटतं की पदार्थ बनवण्याला जेवढा वेळ लागत नाही ना, तेवढा वेळ हा पदार्थ काय बनवू हा विचार करण्यातच तुमचा जात असेल। तर अशा तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून जेव्हा मी व्हिडिओ टाकेल ना, तेव्हा सगळ्यात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना, तर नक्कीच लाईक करा। अशा पद्धतीने इथे मी हा डोसासुद्धा व्यवस्थित छान असा एका साईडने भाजून घेतलेला आहे आणि याला अशा पद्धतीने पलटून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त छान भाजला गेलेला आहे। जाळी एकदम सुंदर अशी आलेली आहे। पाहता क्षणी खावासा वाटणारा आणि पौष्टिक हा सुद्धा इथे आपला डोसा बनवून तयार झालेला आहे। तर रोज नाश्त्याला काय बनवायचं किंवा रोज काय काय पदार्थ बनवायचे हा प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच तुमच्यासाठी वेगवेगळ्या रेसिपीज घेऊन येत जाईन। चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि आजची रेसिपी ही तुम्हाला कशी काय वाटली ते कमेंटमध्ये सुद्धा मला सांगायला विसरू नका। इथे आपला हा डोसा बनवून तयार झालेला आहे आणि मस्त आता याला चटणीसोबत आपल्याला सर्व करून घ्यायचा आहे। गरमागरम नाचणीचा डोसा आणि सोबतच ही खमंग अशी चटणी, भन्नाट हे कॉम्बिनेशन लागतं आणि दिसायला तुम्ही पाहू शकता छानच दिसत आहे आणि एकदम कुरकुरीत आपला इथे डोसासुद्धा बनवून तयार झालेला आहे। अशा पद्धतीने आजची रेसिपीसुद्धा इथे आपली बनवून तयार झालेली आहे। तर इथे अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवते। थोडासा डोसा मी तोडून घेतला आणि मस्त चटणीसोबत अशा पद्धतीने खाल्ला ना, एकदम भन्नाट असं कॉम्बिनेशन लागतं। तर मंडळी, तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।